सरकारमधल्या व्यक्तींच्या तोंडून जर आपण आपल्या मनातील शंकाचं निरसन झालं तर ते जास्त योग्य होईल असं मला वाटतं. आज बऱ्याच वेळेला बोललं जातं की सहकारामध्ये सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी नागरी सहकारी बँका आहेत, जिल्हा बँका आहेत, सूत गिरण्या आहेत, दूध डेअरी आहेत, असे अनेक उद्योग सहकारामध्ये चालत असतात. परंतु एकंदर तुम्ही बघायला जाल तर आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,20,000 सहकारी संस्था आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 54% संस्था या गृहनिर्माण म्हणजे हाऊसिंग सोसायटी आहेत. मग या संपूर्ण सहकारामध्ये राज्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सहकारी संस्थांपैकी 54% संस्था या गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे सहकाराचा 50% पेक्षा जास्त भाग हा सहकारी गृहनिर्माण संस्थांनी व्यापला आहे. प्रत्यक्षात मात्र या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय. जिथं 50% पेक्षा जास्त सहकारी संस्था या गृहनिर्माण आहेत त्यांच्यासाठी अनेक अडचणीचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या सहकार परिषदेचं खरं म्हणजे आयोजन माननीय प्रवीणजी दरेकर त्यांचे बंधू यांनी इथं केले. त्याबद्दल सर्वप्रथम या दोन्ही बंधूंचा मनापासून आपण आभार मानूया टाळ्यांच्या गजरामध्ये. पहिला मला अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मी कंपायलेशन केलंय. त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे आयुक्त कवडे साहेब, या सहकारी गृहनिर्माण संस्थांमधून अनेक ठिकाणी केवळ 15 ते 20 सभासद असणाऱ्या संस्था आहेत. या 20 सभासदांमधून अनेक जण सहकारी संस्थांचा कारभार संचालक म्हणून बघायला उत्सुक नसतात. पण आपण मात्र 250 सभासदांच्या खालच्या सगळ्या संस्थांना आपण ई कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलंय. त्यांना आपण निवडणुकीचे नियम लावलेले आहेत. त्यांना आपण सांगितले की तुम्ही निवडणूक अधिकारी नेमला पाहिजे. 45 दिवसाचा प्रोग्राम जो आहे हा संपूर्ण तुम्ही फुलफिल केला पाहिजे. पण केवळ 15 ते 20 सभासद असणाऱ्या सहकारी संस्थांमधून अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, लिस्ट लावणे आणि या 45 दिवसाच्या प्रोग्राममध्ये हे केवळ एक तर लोक उत्सुक नाहीत, संचालक व्हायला उत्सुक नाही. कारण का सहकारी संस्थाचं कामकाज बघणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं अशा प्रकारची एक समजूत आहे. अशा प्रकारे जिथं लोक उत्सुक नाही तिथं तुम्ही जर एवढा जर निवडणूक प्रोग्राम 15 ते 20 सभासद असणाऱ्या संस्थांना पण लावायला जाल तर ते खूप अडचणीचं होईल. या संस्थांवर निवडणूक होत नाही, कोणी पदाधिकारी म्हणून काम करायला तयार होत नाही. तर अशा संस्थांच्या बाबतीमध्ये तुम्ही आकडा ठरवा 25च्या आतमध्ये. हे संपूर्ण यंत्रणा वार्षिक सभेमध्ये जर पार पाडली आणि त्या निवडणूक प्रक्रियेला जर फाटा देता आला तर जास्त सुटसुटीत होईल. अशा सभासदांची एक मागणी आहे, त्यावर आपलं मत प्रदर्शन आवश्यक आहे. सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व गृहनिर्माण संस्थांचे या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, सदस्य, बंधू आणि भगिनी, अनस्कर साहेबांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सहकारी संस्था ही लोकशाही प्रणालीच्या आधारे किंबहुना लोकशाही तंत्राने चालली पाहिजे असा खरं तर सहकारामधला प्रमुख मुद्दा आहे. आणि त्याला अनुसरून सहकारी तत्वावर लोकशाही पद्धतीने जर चालणार असेल तर त्यामध्ये आपण निवडणूक होणं किंबहुना आपले जे ते प्रतिनिधी आहेत, जे आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रेझरर किंवा मॅनेजमेंट कमिटी म्हणून काम करणारे आहेत, ते सर्वानुमते निवडले जावेत किंबहुना त्या ठिकाणी त्या लोकशाही प्रणालीद्वारे ते यावेत अशी खरं तर यामागची भूमिका आणि भावना आहे. कारण आपला जो सहकारी अधिनियम आहे हा फक्त हाऊसिंग सोसायट्यांपुरता मर्यादित नसून खरं तर तो सगळ्या सहकारी संस्थांमध्ये आहे. सहकारामध्ये 7 तत्व आहेत, त्यातलं एक तत्व लोकशाही नियंत्रणाचं आहे, हे आपण सर्व जाणतो. तथापि आपल्या मगाशी डेप्टी CM साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की त्या ठिकाणी या सोसायट्यांसाठी वेगळा चॅप्टर आपण त्या ठिकाणी 154B अंतर्गत कायद्यात निर्माण केला. कारण या संस्थांची गरज वेगळी आहे.
आणि ही वेगळी गरज लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ही तरतूद करून एक वेगळा न्याय देण्याचा, वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये, साधारण वर्षापूर्वीच्या काळामध्ये, आपण हा मुद्दा आता जो अनस्कर साहेबांनी उपस्थित केला की आपण सर्व संस्थांना निवडणुकीचे नियम लावतो, सर्व संस्था त्या ठिकाणी निवडणूक सहकारी संस्थेच्या निवडणूक प्राधिकरणाच्या कक्षेत येतात असं चित्र होतं. परंतु आपण त्यामध्ये बदल केला आणि त्या शासनाने हा मुद्दा आणला की 250च्या आतल्या ज्या सहकारी संस्था आहेत, 250पेक्षा कमी सदस्य असलेल्या, सभासद असलेल्या संस्था आहेत, याच्यामध्ये निवडणुका घ्याव्यात, पण निवडणुका त्या सोसायटीनेच घ्याव्यात अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी सुधारणा केली. आणि मग त्यामध्ये संस्थेमधलाच एखादा माणूस निवडणूक निर्णय अधिकारी काम करेल किंवा एक पॅनल तयार केलं जाईल आमच्या सहनिबंधकाकडून आणि त्याच्याकडून केलं जाईल असा विषय त्यामध्ये आला. आणि ही व्यवस्था आता आपण चालू करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच संस्थांमध्ये हाऊसिंग फेडरेशन असो, सहकार खाता असो, या सगळ्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार झाला आणि या संस्थांच्या निवडणुका चालू झाल्या. पण आत्ता जो विषय एक उपस्थित केला अनस्कर साहेबांनी, तो मध्यंतरीच्या काळात अनेकांनी वेगवेगळ्या टप्प्यावर उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या बऱ्याचशा संस्था, आम्ही बघितलं मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा इव्हन 250चा विचार केला तरी 70% संस्था हे 250च्या आतल्या आहेत. आता त्यातल्या 50% संस्था कदाचित 50च्या आतल्या, 25च्या आतल्या अशा आहेत. त्यामुळं या सगळ्या संस्थांनी आपण त्या ठिकाणी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी का, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून निवडणूक जाहीर होईपर्यंतचा जो काय टप्पे आहेत ते पाळावेत का, याच्याबद्दल मुद्दा उपस्थित केला आहे आणि तो केला जातोय. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ज्यावर आम्ही माहिती संकलित करण्याचा सध्या प्रयत्न करतोय. आणि आपल्या जेवढे मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण काही याच्याबद्दलचे अभिप्राय पण घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला हा मुद्दा पुढे शासनाकडे मांडण्याच्या दृष्टिकोनातून विचार होऊ शकेल असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं वाटतं. परंतु निवडणूक आहे आणि तो मुद्दा आहे म्हणून पुन्हा एकदा मी एक मुद्दा उपस्थित करेन की या निमित्ताने एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. कमी सदस्य संख्या असलेल्या संस्थांमध्ये सुद्धा सामंजस्याचं वातावरण असणं फार आवश्यक आहे. ते 10 आहेत, 15 आहेत, 12 आहेत, 20 आहेत, 25 आहेत, जी काय सदस्य असतील, पण त्यांच्यामध्ये सुद्धा सामंजस्य असणं, त्यांच्यामध्ये सुद्धा सहकार्याची भावना असणं हे फार आवश्यक आहे. याचं एक उदाहरण मी फक्त मगाशी मी भाषणामध्ये दिलं नाही, पण तरी ते सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. एक 22 सदस्यांच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आमच्याकडे आला होता आणि हा प्रश्न आल्यानंतर ते सदस्य आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये प्रचंड वाद चालू होते. या संस्थेला साधारण 30 वर्ष झालेली होती आणि पोलीस स्टेशन असो, सहकार न्यायालय असो, उच्च न्यायालय असो, सहकार खाता असो, महापालिका असो, सगळ्या जवळपास ठिकाणी तक्रारी चालू होत्या. तर मी बसून त्यांना असं सांगितलं की 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये तुम्ही एकत्र राहिला, तुम्ही काय नक्की मिळवलं? तुम्ही सहकार्य मिळवलं, मैत्री कमावली, स्नेहभाव कमावला, एकमेकाबद्दलच्या आस्था कमावल्या, काय कमावलं? काही कमावलं नाही. तुम्ही काय कमावलं? द्वेष कमावला, मत्सर कमावला, हेवा कमावला, अहंकार कमावला. याच्यासाठी तुझा जन्म आहे का? याच्यासाठी सहकारी संस्था आहे का? आम्ही कोणत्याही विषयाचे निर्णय घेताना मला मान्य आहे की कुठल्याही लोकशाही तंत्र प्रणालीमध्ये सगळ्यांच्या मताचा विचार आणि आदर करणं आवश्यक असतं. हे जितकं खरं आहे तितकं मत व्यक्त करणाऱ्या प्रत्येक माणसाने प्रत्येक विचारामागची भूमिका आणि भावना प्रत्येकाची समजून घेणं पण आवश्यक आहे. एखादी मॅनेजमेंट कमिटी पुढे होऊन जर काम करत असेल तर विनाकारण तक्रार करणं पण अपेक्षित नाही किंवा मॅनेजमेंट कमिटीने विनाकारण त्रास देणं पण अपेक्षित नाही. त्यामुळं लोकशाही प्रणालीमध्ये या व्यवस्था चालवत असताना, एकमेकांचं सहकार्य घेत असताना एकमेकामध्ये द्वेष राहणार नाही, मत्सर राहणार नाही, हेवा राहणार नाही, अहंकार तर अजिबात राहणार नाही. या गोष्टी आपण जर केल्या तर मग अशी मी म्हणलो त्याप्रमाणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा विचार आम्हाला न्यायचा आहे. आणि आम्हाला मुंबईकराकडनं खूप अपेक्षा आहेत की इथं सगळ्या सोसायट्यांमध्ये विविध प्रदेशातून आलेले, विविध भाषा कधी कधी बोलणारे सगळे मंडळी वेगळ्या विचारांचे आहेत, पण त्यामधून सुद्धा विविधतेतून एकता आपल्याला त्याचं दर्शन घडावं अशी मला तर खूप अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने हा विचार व्हायला पाहिजे.
पुन्हा या मुद्द्याकडे येतो की हा मुद्द्यावर आपले अभिप्राय सुद्धा आम्हाला अपेक्षित आहेत. आम्ही वेगळ्या फेडरेशनकडनं घेऊ आणि हा प्रस्ताव पुढे कसा न्यायचा याच्यावर नक्की विचार करू. धन्यवाद. कवडे सर, थोडंसं मी थांबवते. या ठिकाणी माननीय महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. ते कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतात आणि आपल्याला महसूल तसंच नागरी विकासाचे नाही थोडंसं थांबवते आपण पुन्हा कंटिन्यू करू शकतो मग. तर नागरी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न आणि उपाययोजना याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. सध्या जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा तर आपली नागरी विकासाशी संबंधित केली जातच आहे. सहकार आणि नगरविकास विभागाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होतीये. त्याचबरोबर महसूल आणि गृहनिर्माण विभागाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते सुद्धा चर्चिले जाणार आहेत. आणि खुद्द महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यासाठी इथं उपस्थित असतील. त्यांचं आगमन झालंय. थोड्याच वेळात ते इथं येणार आहेत. आणि आता आपण जी चर्चा करत होतो त्याच्यावर आपण पुन्हा कंटिन्यू करू शकतो. माननीय आयुक्तजी, आपल्या संपूर्ण आतापर्यंतच्या बोलण्याचा सार एका वाक्यात आहे. सहकारामध्ये एक प्रिन्सिपल आहे, कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्स किंवा कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटर्स. आपल्या एकंदर तसं बघायला गेल तर या नागरी गृहनिर्माण संस्थांमध्ये जे काही सहकार्य अपेक्षित आहेत ते दिसत नाही. सगळ्या सहकारी संस्थांपेक्षा जास्त भांडण तंटा छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग लोभ. तर याच्याकरता नेमकं आपली सूचना काय असेल की नेमकं हा सहकार राहावा, सहकारात सहकार असावा, यासंबंधी आपला अनुभव नेमका आपण काय सूचना कराल? अनस्कर साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याला अनुसरून पुन्हा मी थोडंसं तंटामुक्तीकडे पण येईल आणि इतरही मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. खरं तर सहकारी संस्थांची नोंदणी झाल्यानंतर आपल्या सभा सुरू होतात, सर्वसाधारण सभा होतात, मॅनेजमेंट कमिटीच्या सभा होतात. मी पुन्हा त्या मुद्द्याकडे येईन. कारण आत्ताच्या काळामध्ये सहकारात अंतर्गत सहकार असो किंवा कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ज असो, हा कुठलाही मुद्दा असला तरी आत्ताच्या सहकारामध्ये मला वाटतं 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे की आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अचूकता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये विश्वासार्हता असली पाहिजे आणि आपली संपूर्ण व्यवस्थेमध्ये वेग असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना आपण न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या व्यवस्थापन विषयातून किंवा समितीच्या व्यवस्थापनातून करणं आवश्यक आहे. आता पारदर्शकतेचा जर विषय घेतला तर मगाशी मी शेगाव संस्थांचं उदाहरण त्यासाठी सांगितलं की आपल्या व्यवस्थेमध्ये नॉर्मली आता असं अनुभवायला येतं की आपल्या मॅनेजमेंट कमिटीवर काही सदस्यांचा विश्वास नसणं हा एक महत्त्वाचा विषय असतो. आणि त्याचं प्रमुख कारण असताना हे लोक नक्की काय करतात, ते योग्य करतात की अयोग्य करतात याच्याबद्दलची अचूक माहिती सदस्यांपर्यंत गेलेली नसते आणि म्हणून हा विषय येतो. तर पहिला विषय आहे की सोसायटीच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टी विशेषतः आर्थिक स्वरूपाच्या त्या पारदर्शक पद्धतीने आपण जनरल बॉडीमध्ये मांडणं असो, तुमच्या संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावणं असो, संस्थेची वेबसाईट असेल तर त्यावर प्रदर्शित करणं असो, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप जर असतील तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकणं असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये सदस्यांमध्ये आपण ज्या गोष्टी करतो मग ते प्रशासकीय स्वरूपाचे असो किंवा आर्थिक स्वरूपाचे असो या लोकांपुढे म्हणजे सदस्यांपुढे गेल्या पाहिजेत, ज्यामुळं त्यांना वाटेल की मॅनेजमेंट कमिटी न्याय आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये देण्याचा प्रयत्न करते. प्रशासकीय दृष्ट्या ज्या गोष्टी करणं कायद्याने नियमाने परिपत्रकाने आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी ते करते आणि त्या माध्यमातून आपल्याला एक समानता आणण्याचा प्रयत्न करते, आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न करते आणि आर्थिक व्यवस्थापन करत असताना पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करते. हा जर मुद्दा आपण पाळू शकलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सुलभ करणं शक्य होईल. आणि सदस्यांच्या दृष्टीने सुद्धा काही विचार मगाशी मी म्हणलो त्याप्रमाणे विचार केले पाहिजेत. खरं तर सहकारी संस्थांचे विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे काही पगारी माणसं नाही आहेत. आपला नोकरी व्यवसाय उद्योग सगळं सांभाळून ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि हे काम करत असताना एक स्वतःच्या अर्थार्जनाचं साधन न बघता इतर आपल्या कुठल्या तरी माध्यमातून लोकसेवा करावी, जनसेवा करावी, सगळ्यांच्या हिताचं काहीतरी करावं असाही विचार करणारे पण आपण मॅनेजमेंट कमिटीज बघतो.
या सगळ्या व्यवस्थेमध्ये मग त्यांचं सुद्धा काम आणि त्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार असा जर सदस्यांनी केला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून काय करणं शक्य आहे हे बघणं शक्य होईल आणि त्यामधून एकत्रित येण्याचं होईल. आमच्याकडं 12 मेंबर असलेल्या सोसायटीचे लोक सुद्धा तक्रार करत येते एकमेकाविरुद्ध. मी म्हणालो की कधीतरी तुम्ही बसून चहा पाणी करता का? 12 सदस्य एकत्र बसलेत, चहा पाण्यावर काही गोष्टी औपचारिक अनौपचारिक करतायत आणि त्या माध्यमातून आपण एकमेकांबद्दलचे गैरसमज आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. असं घडतं का? मग का नाही घडत नसेल तर घडवा. कारण शेवटी आम्ही सगळे भारतीय आहेत. आम्ही प्रतिज्ञा घेतो लहानपणापासून, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, त्यांच्या सौख्यामध्ये आमचं सौख्य सामावलेलं आहे. असं जर असेल तर हा सभासद जो आहे तो तुमचा बांधव आहे. रामदास फुटाणे आपले वात्रटिका करतात, त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं, तुम्ही जर कधी ST स्टँडवर पूर्वी असायचं, भारत कधी कधी माझा देश आहे. तसं आपल्या याच्यामध्ये सोसायटीचा मेंबर कधी कधी माझा बांधव आहे असं म्हणायची पाळी येऊ नये. आम्ही त्या ठिकाणी हा विचार केला पाहिजे की हा देशाचा नागरिक आहे, बांधव आहे, माझ्या जवळचा शेजारी आहे. आम्ही सामंजस्याने राहणं आवश्यक आहे. सामंजस्याने राहण्याचे खरं तर उपयोग केवळ एकमेकांमधलं वैर आणि द्वेषभाव संपवण्यापुरते नाही आहेत, तर मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे योजनांच्या उत्तम अंमलबजावणी सुद्धा साधी सुद्धा उपयुक्त आहे. त्या ठिकाणी आपण कचऱ्याचं व्यवस्थापनाचा विषय बोललो, जलव्यवस्थापनाचा विषय बोललो, ऊर्जा बचतीचा विषय बोललो, पर्यावरण संतुलनाचा विषय बोललो. या सगळ्या विषयांमध्ये आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करू शकतो अशी माझी भावना आणि भूमिका आहे. त्याला अनुसरून आपण जर काम करत राहिलो आणि त्याला अनुसरून केलं, आपल्याच सोसायटीमध्ये अनेक वेळेला. सर्वप्रथम माननीय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आपण टाळ्यांच्या गजरात परत एकदा स्वागत करूया जोरदार. आता आपण सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था या विषयावर माननीय आयुक्त आपले विचार मांडत होते. मी आयुक्त साहेबांना परत एक प्रश्न जो लोकांकडून आलेला आहे, सभासदांकडून आला आहे. माननीय आयुक्त साहेब, या सोसायट्यांमध्ये बऱ्याच वेळेला सगळा जो वाद होतो तो मेंटेनन्स चार्जेसच्या संदर्भात होतो आणि मेंटेनन्स चार्जेस लहान असतात. पण अनेक जण म्हणतात मी पहिल्या मजल्यावर राहतो, मी लिफ्ट वापरत नाही, मेंटेनन्स नाही देणार. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये डिफॉल्ट म्हटल्यानंतर जी काही 101ची प्रोसिजर आहे वसुलीची, ती बँकांना सहज शक्य वाटते. पण सोसायटीतल्या एखादा 250 रुपये मेंटेनन्स वसूल करायला ही जी लिगल प्रोसिजर आहे ती करणं थोडंसं कठीण वाटतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना असं म्हणणं आहे की आज आपण या सोसायटीमधलं एखादा फ्लॅट हस्तांतर करायचा असेल त्याला आपण बॅन घातलं की 25,000च्या वर तुम्ही ट्रान्सफर फी घेऊ शकत नाही. पण सोसायटीचं म्हणणं असं आहे, आम्ही ती सोसायटी नीट मेंटेन करतो, तिला सिक्युरिटी देतो, पेंटिंग करतो, नीट ठेवतो, म्हणून तिथली किंमत वाढत असते. आणि किंमत वाढत असते, दुसरा सभासद घेत असताना हे चार्जेस जे आहेत ते 25,000 रिस्ट्रिक्ट न करता आम्हाला जर ते तुम्ही 1.5 लाखापर्यंत वाढवून द्याल, एक तर आम्हाला मेंटेनन्सचा चार्जेस सभासदांकडून गोळा करायचा असतो, त्या मेंटेनन्सवर आम्हाला जास्त लोड येणार नाही. त्यामुळे आपल्या डोक्यात काही असं काही विचार आहे का की सोसायटींना मेंटेनन्स चार्जेस त्याला कॅप न लावता मॅक्झिमम कॅप लावावी, मिनिमम लावायचे 1.5 लाखपर्यंत ते कॅप असावी, असं एक सभासदांचं खूप आहे. त्यामुळे आमच्यावरचा मेंटेनन्सचा भार हलका होईल, छोट्या छोट्या मेंटेनन्समधून होणारे वाद टळतील, असं एक या लोकांचं म्हणणं आहे. त्यावर आपलं मत सांगा. अनास्कर साहेबांनी एक फार कळीचा मुद्दा म्हणतो आपण, मेंटेनन्स चार्जेस हा उपस्थित केलेला आहे. खरं तर मेंटेनन्स हा त्या सोसायटीच्या देखभालीसाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च म्हणजे मेंटेनन्स आहे. आम्हाला जर त्या ठिकाणी मेंटेनन्सचा खर्च कमी करता आला वेगळ्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने जर आपण काम करू ते चार्जेस लावू शकलो तर हा मेंटेनन्स कमी पण होऊ शकतो. जसं मी उल्लेख केला मगाशी, तुम्ही तुमच्या व्यवस्थेमध्ये ऊर्जा बचतीचा कार्यक्रम लावला तर आपल्याला त्या ठिकाणी विजेची गरज आणि त्याचं बिल हे कमी करता येऊ शकतं. आपण जर घनकचऱ्यामधून कचऱ्यातून खत निर्मितीसारखा प्रकल्प करू शकलो, मोठ्या सोसायटीमध्ये हे शक्य आहे, तर त्या ठिकाणी आपण त्या खताच्या विक्रीतून काही गोष्टी करू शकतो. पाण्याची बचत करण्याचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा असेल किंवा अन्य उपक्रम राबवू शकतो. अशा अनेक गोष्टींमधून खऱ्या अर्थानं मेंटेनन्स चार्जेस
आपण कमी करू शकतो, किंबहुना मेंटेनन्स चार्जेसवर नियंत्रण आणू शकतो. आता ट्रान्सफर फीचा जो मुद्दा आहे, त्या मुळात ट्रान्सफर फी हा जो मुद्दा आहे हा आपण मेंटेनन्सशी रिलेट करणं कितपत योग्य आहे हा मला खरा पडलेला प्रश्न आहे. कारण एखाद्या सभासदांनी सभासदत्व दुसऱ्या व्यक्तीला देणं याच्यामध्ये संस्थेला येणारा खर्च नाही आहे. यामध्ये त्या सभासदाची जी काय मेंटेनन्स भरून घ्यायची ते भरून घेणं एक मुद्दा आहे. आणि दुसरं तुम्हाला त्या ठिकाणी त्याला सभासदत्व देताना वेगळा सोसायटीला काय खर्च येतो, म्हणून याच्यावर बरीच चर्चा, बरेच पिटिशन पण झाले माझ्या माहितीनुसार. आणि हे 25,000चं हे सिलिंग आहे. हे सिलिंगचं उल्लंघन करताना सुद्धा सोसायट्या त्या ठिकाणी दिसतात. परंतु हे 25,000चं सिलिंगमध्ये काय बदल असेल तर त्या अनुषंगाने लोकांचे सजेशन आपण मागू शकतो, घेऊ शकतो, त्याच्यावर विचार करू शकतो. पण आज तरी आपण जो नियम कायदा आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार करू शकतो असं मला वाटत नाही. परंतु मेंटेनन्स चार्जेसबद्दल मात्र की होऊ शकतो. मेंटेनन्समध्ये 2 बाबी आहेत. आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण या सगळ्या मेंटेनन्ससाठी लागणारा खर्च हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सभासदांकडनं त्याची वसुली किंवा येणं आहे. ते येणं सुद्धा सगळ्यांकडनं आलं पाहिजे. सगळ्यांमध्ये ही भावना आम्हाला त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे की खऱ्या अर्थानं आपण जर या सगळ्या सुविधांचा वापर कॉमनरित्या आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या प्रकाश व्यवस्थेसाठी, आपल्या पाणी व्यवस्थेसाठी, आपल्या कचरा व्यवस्थापनासाठी आपण जर करत असू तर ते आपलं देणं लागतं आणि ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते दिलंही पाहिजे, वेळेत दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये दंड आकारणी करणं, त्याच्यावर आणखीन व्याज आकारणी करणं ही वेळच येऊ नये अशा पद्धतीची भावना आणि भूमिका आपण सर्व त्या सहकारी संस्थांच्या सदस्यांमध्ये सुद्धा रुजवली पाहिजे. तर हे दोन्ही प्रश्न योग्य पद्धतीने केवळ मार्गी लागणार नाहीत तर आपली सभासदांची खऱ्या अर्थानं एक चांगली शिस्त, सवय आणि त्यामधून आपली ही व्यवस्था उत्तम करण्याचा जो प्रयत्न आहे तो योग्य पद्धतीने पार पाडला जाईल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यामध्ये पुढचा प्रश्न लोकांचा माननीय आयुक्तांना आहे, परत सहकार आयुक्तांना आहे प्रश्न. सर, जवळजवळ राज्यामध्ये 1,20,000 हाऊसिंग सोसायटी आहेत. आत्ताच रिझर्व्ह बँकेने या हाऊसिंग सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटसाठी कर्ज देण्याकरता राज्य बँक आणि जिल्हा बँकांना परवानगी दिली आहे. परंतु त्याचं लिमिट खूप कमी आहे. 5% ऑफ टोटल ॲसेट, म्हणजे त्यांच्या कर्ज पोर्टफोलिओचे फक्त 5%. हे दोघांनी जरी ठरवलं तरी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. अनेक नागरी सहकारी बँकांना यांना कर्ज द्यायचं आहे. परंतु नियमानुसार एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्था सभासद होऊ शकत नाही. पण कमिशनरांच्या परवानगीने ते देऊ शकतात. तर तुम्ही जर असं एक परिपत्रक काढलं की हाऊसिंग सोसायट्यांना रिडेव्हलपमेंटसाठी फक्त सभासद करून घ्यायचा अधिकार नागरी सहकारी बँकांना आहे, तर त्यांच्या कन्सोर्शियममध्ये जिल्हा बँका आणि राज्य बँक हे 100% त्यांची जी काही मागणी आहे ती पतपुरवठा तेवढा करू शकतील असं मला वाटतं. तर याबद्दल आपण एक पत्रक काढू शकाल का? अनस्कर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेला अशा पद्धतीने कर्ज पुरवठा करू शकते का, त्याबद्दल आमची भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये पण काही चर्चा झालेली आहे आणि आमच्या पुढं सुद्धा हा विषय आहे. पण आत्ता याच्यावर अथॉरिटीवर न बोलता आम्ही थोडासा अभ्यास करतोय त्या बाबतीत आणि तो करून आपण पुढचा सकारात्मक निर्णय कसा होईल याच्याकडे आपण जाऊ, एवढंच मी या ठिकाणी याबद्दल सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण सकारात्मक निर्णय होईल. कारण का या डेव्हलपमेंटला खर्च खूप आहे आणि स्वयं हा शब्द आहे, सेल्फ रिडेव्हलपमेंट, म्हणजे बिल्डरचा रोल त्यात असावा का असू नये, तो परत लिगल त्यामध्ये जाईल. साहेब, दुसरा एक मला लंच आवर्समध्ये अनेक लोकांनी एक प्रश्न विचारला, पण मी माझं मतप्रदर्शन करणार नाही, पण तुमचंच मतप्रदर्शन विचारतो. अनेक लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं असोसिएट मेंबर ही जी संकल्पना आहे त्या अनेक ठिकाणी मूळ मेंबर असोसिएट मेंबरला त्या संस्थेच्या इलेक्शनमध्ये उभं करतो आणि तो निवडून येतो. खरं मूळ तो मेंबर नाही, सभासद नाही. असं असताना त्याचे इलेक्शनला उभं राहायचे हक्क तो हस्तांतर करतो असोसिएटला. तर त्या नाजूक या कळीच्या मुद्द्यावर आपलं मतप्रदर्शन काय असेल? योग्य अयोग्य? अनस्कर साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला, हा कलम 154 मध्ये समाविष्ट असलेला मुद्दा आहे. आता ह्याला अनुसरून खरं तर कायद्याचं पालन करणं हे शासकीय यंत्रणेचं काम आहे. त्यामुळं कायद्यामध्ये बदल होणं की न होणं हा मुद्दा आमच्याकडं मी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. आत्ता तरी ही स्थिती आहे
की असोसिएट मेंबरबद्दलची ही तरतूद आहे. आपल्या परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे जो प्रस्ताव जाईल किंबहुना तो येईल आणि आमच्यामार्फत जाईल, त्यामध्ये सुद्धा हा भूमिका आपण व्यक्त करू आणि तो शासनाकडे आपण घेऊन जाऊ. शासन त्यावर काय निर्णय घेते याचा आपण निश्चितपणे वाट बघू, एवढंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगेल. कारण कायद्याअंतर्गत सुधारणा हा आपल्या कक्षेतला मुद्दा नसून तो विधिमंडळ कक्षेमध्ये जातो आणि त्यामुळे त्याचा विचार त्या पद्धतीने व्हायला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आयुक्त साहेब, परत तुमच्याकडेच एक आहे की या लोकांची अशी आहे की या हाऊसिंग सोसायटीमध्ये छोट्या छोट्या तक्रारी अनेक, म्हणजे नंबर ऑफ तक्रारी बघायला जा तर सहकारात सगळ्यात जास्त हाऊसिंगमध्ये. त्या तक्रारीचं ग्रॅव्हिटी बघायला जा तर विशेष नाही, छोटे छोटे. आणि याकरता आमच्या शासकीय लोकांचा पण जो स्टाफ आहे हा त्या वेळ खूप खातो. तर अशा प्रकारे त्या सोसायट्यामधूनच एक अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम तयार करता येईल का? सोसायटीला अधिकार देऊन तुम्ही तुमची 3 लोकांची समिती नेमायची आणि त्या 3 लोकांनी तुमचे प्रश्न सगळे सोडवायचे. आपल्या कायदा असा काही अधिकार त्यांना देऊन, त्यांना ज्युडिशियली क्वाशी ज्युडिशियली अधिकार देऊन त्यांचे प्रश्न त्यांनी, एक तर ते स्वतंत्र पण आहेत, एक तर त्यांना स्वायत्तता पण मिळेल. आणि अत्यंत छोट्या छोट्या, म्हणजे मला मगाशी एकाने मजेने सांगितलं की शेजारचा कुत्रा खून भुंकतो म्हणून आम्हाला झोप येत नाही, अशा प्रकारची तक्रार आमच्या DDR-कडे असते. तर यासंबंधी सोसायटीलाच त्या तक्रारीचं निवारण करायचे अधिकार देऊन तुम्ही त्यांना स्वायत्तता द्यायच्या विचारात आहात का? अनस्कर साहेबांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला. खरं तर मगाशी मी जे अभियान सांगितलं, सुप्रशासित तंटामुक्त सोसायटी अभियान, ह्या अभियानाशी काही प्रमाणात निगडीत आहे, साधर्म्य दर्शवणारा आहे असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. याच्याबद्दलच्या आपण जारी केलेला आहे त्या परिपत्रकाचे 3 भाग आहेत, जे मगाशी मी भाषणामध्ये सांगितले. त्यामधला पहिला भाग हा सुप्रशासनाचा आहे, ज्यामध्ये कायदे नियम विचारात घेऊन आपण ऑडिट करणं, जनरल बॉडी मीटिंग घेणं, ऑडिटचं निराकरण करणं आणि एकंदर व्यवस्थापन आपण कायदे नियम परिपत्रकानुसार करणं, हा एक भाग आहे. दुसरा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आहे, ज्यामध्ये ऊर्जा बचत, चल बचत, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन वगैरे अनेक विषय आपण त्यामध्ये म्हणालो. आणि तिसरा भाग जो आहे तो तंटामुक्तीचा आहे. आपण असं म्हणालो की पूर्वी खेड्यांमध्ये, गावांमध्ये ज्या पद्धतीने पंच कमिटी असायच्या आणि त्यांच्याकडे सगळे छोटे मोठे वादविवाद जायचे आणि ते तिथंच संपायचे, गावचं सामंजस्य कायम राहायचं, हीच भावना आणि भूमिका घेऊन आपण तिथं सुद्धा आता अनस्कर साहेब म्हणतात तसं स्टॅच्युटरी नाही पण त्या परिपत्रकाअंतर्गत एक लोकल कमिटी करण्याचा आपण त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे, ज्यामध्ये सोसायटीतला इंडिपेंडंट सदस्य जो मॅनेजमेंट कमिटीचा भाग नसेल आणि आमचे ऑडिटर किंवा फेडरेशनचा माणूस, अशा लोकांची एक कमिटी असेल, ज्यांच्याकडं पहिला तर सोसायटी स्तरावर त्या ठिकाणी हा वाद मिटावा. मला तर असं वाटतं, मी मगाशी बोललो की 12 लोकांची कमिटी आणि 12 लोक 12 दिशेला बघत असतील तर त्याचा उपयोग नाही. एकत्र येऊन बसलं तरी प्रश्न सुटण्यासारखे आहेत. काही प्रश्न जसं आता म्हणाले ते शेजाऱ्याच्या कुत्रा भुंकतो तो सुद्धा आम्हाला वाद वाटतो, तसं माझ्याकडे सुद्धा एक तक्रार आली होती की शेजाऱ्याच्या दुसऱ्या एका मेंबरच्या मांजराने आमच्या घरापुढची रांगोळी पुसली म्हणून मॅनेजमेंट कमिटीने काय करावं, तर मॅनेजमेंट कमिटी काय करणार त्यात, असे विषय घेऊन येतात. तर सभासदांनी सुद्धा ती प्रगल्भता वैचारिक दृष्ट्या दाखवणं गरजेचं आहे की आपण आपल्या सामंजस्यामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी पण आणू नयेत. आणल्या तर निष्कारण एकमेकांबद्दलचे इगो, अहंकार न ठेवता आपण 2 पावलं मागं ते 2 पावलं मागं सामंजस्य ठेवणं, एकमेकांमध्ये सहकार्य कायम ठेवणं, ही भावना आणि भूमिका घेऊन गेलं तर फार प्रश्न येणार नाहीत. कारण शेवटी नुसतं कमिट्या करून प्रश्न सुटणारा हा मुद्दा नाही आहे. शेवटी माणसांच्या भूमिका, माणसांचे विचार, माणसांचे आचार या सगळ्याशी निगडीत हा मुद्दा आहे. आपण जर त्या ठिकाणी विचार केला की त्यांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सहकार्य होईल असं वागलो तर त्याचा खूप परिणाम होणार नाही. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आता खरं तर ह्या चर्चेचा भाग नाही, तरी पण मला असं वाटतं की काही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. त्यातला हा मुद्दा असेल. मी अमेरिकेमध्ये एका प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तिथे एका राजस्थानी व्यक्तीकडं, व्हर्जिनिया स्टेटमध्ये त्यांच्याकडे मी राहिलो 2 दिवस. तर मी त्यावेळेला सहकार खात्यामध्ये मुळात नव्हतो, मी IGR होतो त्या काळात. पण मी विचारलं त्यांना की इथं कसं चालतं व्यवस्थापन. त्यांच्याकडे काय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नाही आहे, त्यांच्याकडं हा असा कायदा नसल्यामुळं त्यांच्याकडे कम्युनिटी नावाचा प्रकार आहे असं त्यांनी सांगितलं की 25-30 घरांनी एकत्र यायचं आणि त्यांची कम्युनिटी स्थापन करायची. म्हणजे थोडक्यात एक
एक एकत्रित व्यवस्था स्थापन करायची आणि त्यांनी त्यांचे नियम बनवायचे. ट्रॅफिक कसं असावं, पाणी व्यवस्थापन आणि बाकी सगळे जे छोटे मोठे गोष्टी लागतात. आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्याच्या एका बाजूला श्रीलंकन माणूस राहतो आणि दुसऱ्या बाजूला चायनीज माणूस राहतो. त्यांनी सांगितलं की गेले 9 वर्ष आम्ही एकत्र आहे. 9 वर्षामध्ये आम्ही जे नियम केलेले सोसायटी म्हणणार नाही मी, ती काय कम्युनिटीनी, त्या कम्युनिटीने केलेला एकही नियम कधी कुणी मोडला नाही. कारण सगळ्यांनी ठरवलं की आपण एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा विचार त्यांनी केला. तर मला त्याने आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जी अनस्कर साहेबांच्या प्रश्नाशी निगडित आहे म्हणून सांगतो. त्यांनी सांगितलं ह्या श्रीलंकन किंवा चायनीज माणसाने कदाचित मला सहकार्य केलं नसेल, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो, याने मला त्रास कधी दिला नाही. एवढं तरी आपण करूया आमच्या सोसायट्यांमध्ये, आम्ही एकमेकाला त्रास होणार नाही एवढं जरी वागलो ना तरी डिस्प्यूट खूप कमी होतील. आणि आपणच आपले बांधव आहेत ना एकमेकांचे. हा कोणी पाकिस्तानी माणूस नाही आहे की जो माझ्या शेजारी राहतोय. माझा बांधव आहे, त्याच्या सौख्यामध्ये माझं सौख्य सामावलेलं आहे. शक्य असलं तर सहकार्य करावं, सहकार्य करणं शक्य नसेल तर किमान त्रास देऊ नये, एवढी भूमिका घेऊन चाललो तरी आपले वादविवाद संपतील. आणि आपले निष्कारण बऱ्याचदा काय होतं की ह्या गोष्टी जेव्हा पोलीस स्टेशनला जातात, ह्या गोष्टी जेव्हा न्यायालयामध्ये जातात तेव्हा त्या आणखीन तीव्र होतात. आणि मतभेद जितके तीव्र होतील तितकी एकसंगता आपली खऱ्या अडचणीत येते. म्हणून माझं तर मत आहे की या तंटामुक्तीमध्ये आपण अशी एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण या व्यवस्थेत सुद्धा उपयोग करण्याची गरजच भासू नये. त्या ठिकाणी वातावरण उत्तम असावं आणि आम्हाला सांगता आलं पाहिजे ह्या सोसायटीत जा, तंटामुक्ती कशी झाली बघा, तंटे कसे नसावेत याचं उदाहरण बघा, असं आपल्याला सांगण्याची व्यवस्था झाली पाहिजे, असं मी या निमित्ताने सांगेन. माननीय आयुक्त साहेब, आपल्याला एक प्रश्न आला आहे. आपल्या दिनांक 4/5/2023 परिपत्रकानुसार तालुका व वॉर्ड स्तरावर स्वतंत्र हाऊसिंग फेडरेशन असावं असं आपलं एक परिपत्रक आहे. लोकांचं म्हणणं असं ते व्यवहार्य नाही, एक्सपर्ट लोक त्यामध्ये मिळत नाहीत आणि हे क्षेत्राच्या हिताचं नाही आहे. त्यामुळं परिपत्रकात सुधारणा किंवा ते मागं घेण्या संबंधात या फेडरेशनची म्हणा या तमाम लोकांची आपणास विनंती आहे. या संदर्भात आपण काय सांगाल? याबद्दल आपण चर्चा करू. मी सोमवारीच हाऊसिंग फेडरेशनच्या मंडळींना बोलवलेलं आहे की यामध्ये आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे त्याच्यावर आपण जरा चर्चा करू सविस्तर आणि मग त्याच्यावर काय करायचं. कारण पूर्वीच या परिपत्रकात सुद्धा हा मुद्दा होता, तोच आपण रिपीट केलाय, पण तरीसुद्धा त्यामध्ये काही मुद्दे त्यांना वाटत असतील तर निश्चितपणे आपण सुधारणा करण्यासाठी आपण त्यांच्याशी आधी चर्चा करू. धन्यवाद. म्हणजे आपण सकारात्मक आहात त्याबद्दल हे नाही, त्याबद्दल आपले थँक्यू व्हेरी मच. तर मला एक असा एक प्रश्न आहे, मला नक्की माहीत नाही, या गृहनिर्माण संस्थांची कायदेशीर संघीय संस्था आहे का, हा एक माझा प्रश्न आहे. मला नाही, फेडरेशन कायद्यामध्ये त्याला स्थान आहे का? कारण का बाकीच्या ठिकाणी फेडरेशनला कुठली गोष्ट करायची असेल तर गव्हर्नमेंटला, सरकारला त्यांना विचारावं लागतं, त्यांना 45 डेजची मुदत द्यावी लागते. अशा प्रकारचं या गृहनिर्माण 1,20,000 गृहनिर्माण संस्थांची कायद्याला मान्य असणारी संघीय संस्था आहे का? अशा प्रकारे मला मी बघितलं आत्ता, तसं मला इथं काय रेकॉर्डवरती दिसत नाही. अशा प्रकारे संघीय संस्था आहे आणि त्यामधून आपण आत्ता सध्या कामकाज पण करतो. पण त्यामध्ये सुद्धा आता प्रस्तावित नियमामध्ये काही मुद्दे आहेत की ज्यामध्ये हे अजून विस्तारित करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ते लवकरच प्रसिद्ध होतील आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू होईल.